नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या सेकंड चॅप्टरमधील एक्सरसाइज प्रॉब्लेम नंबर 7 नंबरचा प्रॉब्लेम समजावून घेणार आहोत। प्रॉब्लेम पाहत असताना तुम्ही टिक मार्क करून घ्या। प्रॉब्लेम पहिल्यांदा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रांजैक्शन ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी and the adjustment given, you are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2019। पुढे आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे पवनपुत्र हनुमान व्यायामशाळेचा, आणि त्याच्यावरून काही ॲडजस्टमेंट पण दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहोत आणि बॅलन्स शीट तयार करणार आहोत। पहिल्यांदा आपण रिसीट साईड त्याच्या नोंदी पाहून घेऊ। पहिला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेला आहे। कॅश इन हँड 5000 याची नोंद आपण कुठेही घेत नाही। चालू वर्षाच्या फायनल अकाउंटमध्ये याची नोंद आपण घेत नाही। त्यानंतर टू सबस्क्रिप्शन दिलेले आहे। सबस्क्रिप्शन 2018-19 18,000 18,000 रुपये and 2019-20 410 टोटल सबस्क्रिप्शन रिसीव्ड 18,410। आता येथे आपल्याला सेपरेट दिलेलं आहे 2018-19, त्यामुळे ते सेपरेट घ्यायला काही हरकत नाही। इन्कम साईडला आपण डायरेक्ट करंट इयरचं 18,000 घेणार आहोत आणि जे 2019-20 हे दिलेलं आहे ते लायबिलिटी साईडला दॅट इज प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्समध्ये नोंद करणार आहोत। त्यानंतर डोनेशन दिलेलं आहे। डोनेशन ₹6,000 इन्कम आहे, इन्कम साईडला नोंद करणार। टू रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400 5,400 रिसीट दिलेले आहेत फ्रॉम एंटरटेनमेंट, ते इन्कम साईडला नोंदणार आहोत। इंटरेस्ट 400 इन्कम साईडला नोंदवायचे। एंट्रन्स फी ₹6,200 त्याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ते ॲडजस्टमेंट नंबर 5 नंबरची ॲडजस्टमेंट आपण विचारात घेऊया। इथे ॲडजस्टमेंट नंबर 5, 50% एंट्रन्स फी इज टू बी कॅपिटलाइज। म्हणजे जी एंट्रन्स फी दिलेली आहे 6,200 आउट ऑफ 3,100 ॲडेड टू कॅपिटल फंड। 3,100 ही कॅपिटल फंडात ॲड करायचे। कॅपिटल फंड आपण लायबिलिटी साईडला दाखवतो आहे। दॅट इज द कॅपिटल रिसीट। 50% कॅपिटल रिसीट आहे, 50% 50% रेव्हेन्यू रिसीट आहे। 50% रेव्हेन्यू रिसीट इन्कम म्हणून आपण दाखवणार। त्यानंतर पेमेंट साईडला सॅलरीज 6,000 एक्सपेंडिचर आहे, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आहे। हे आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवलं तरी चालते किंवा इन्कम दिलेलं आहे रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट रिसीट साईडला, तर जर आपण इन्कम साईडला रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट मधून हे वजा केले तरीही चालू शकतील। आपण या प्रॉब्लेममध्ये ते वजा करणार आहोत। बाय संडे एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर साईडला दाखवायचे आहेत। इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर साईडला दाखवायचे। रेंट दिलेलं आहे, रेंट एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर साईडला दाखवायचे आहेत। इन्व्हेस्टमेंट असेट आहे, असेट साईडला त्याची नोंद करायची आहे। प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर साईडला नोंद करायची आहे। पोस्टेज एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर साईडला नोंद करायची आहे। फिक्स्ड डिपॉझिट असेट आहे, असेट साईडला नोंद करायचे आहे। आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन चालू वर्षाची जी शिल्लक रक्कम आहे, कॅश इन हँड 830 अँड कॅश ॲट बँक ₹6,000 टोटल 6,830 हे दोन्ही रक्कम आपण असेट साईडला याची नोंद करणार आहोत। यानंतर पुढे ॲडजस्टमेंट
Adjustment number 1. There are 500 members paying an annual subscription of ₹50 each. मेंबरने 500 मेंबर आहेत आणि प्रत्येकाकडून ₹50 वार्षिक वर्गणी आहे. 500 गुणिले 50 म्हणजे 25,000, ₹25,000 आपली वर्गणी वसूल व्हायला पाहिजे. चालू वर्षामध्ये ती झालेली आहे 18-19 मध्ये ₹18,000, म्हणजे अद्यापही 7,000 आपले आउटस्टँडिंग आहे. तर ते आउटस्टँडिंग आपण या ठिकाणी इथे नोंदणार आहोत. आउटस्टँडिंग ₹7,000. त्यानंतर आउटस्टँडिंग किंवा रिसिवेबल याचं दुसरी नोंद आपण असेट साईडला करणार आहोत. आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1,200. सॅलरीवर टिकमार्क करा. सॅलरीमध्ये आपल्याला आउटस्टँडिंग 1,200 नोंदवायचे आहेत, ॲड करायचे आहेत. त्यानंतर द ॲसेट ऑन 1 एप्रिल 2018 वेअर ॲज फॉलोज. गेल्या वर्षी ॲसेट दिलेले आहेत. बिल्डिंग 50,000, फर्निचर ₹15,000. आपण दोन्हीही असेट साईडला दाखवणार आहोत. चालू वर्षात त्याच्यावरती काही म्हणजे विकलेले नाहीत किंवा नवीन काही ॲडिशनल नाही. जर विकले असती तर रिसिप्ट साईडला नोंद केली असती आणि जर ॲडिशनल नवीन खरेदी केलेली असती तर पेमेंट साईडला त्याची नोंद असते. आहे तेवढीच असेट आपण दाखवणार. त्यानंतर प्रोव्हाइड ॲप्रिशिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10% रिस्पेक्टिवली. दॅट इज चार्ज depreciation on building 5% and charge depreciation on furniture 10%. आपण असेट साईडला बिल्डिंग आणि फर्निचरमधून लेस करणार आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला एक्सपेंडिचर साईडला याची नोंद करणार आहोत. 50% एंट्रान्स फी इज टू बी कॅपिटलाइज्ड. 50% एंट्रान्स फी कॅपिटल फंडात ट्रान्सफर करायचे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज ॲक्रूड फॉर 6 मंथ. 6 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट व्याज येणं बाकी आहे. आपण इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करणार. 6 महिन्यासाठी 5% दराने इन्व्हेस्टमेंट ॲड करणार आणि इन्कम साईडला जे इंटरेस्ट दिलेले दाखवायचे त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर कॅपिटल फंड दिलेले आहे. कॅपिटल फंड 70,000 ॲज इट इज शोन ऑन लायबिलिटी साईड इनर कॉलम. कॅपिटल फंड गेल्या वर्षीचा आहे तो तसाच दाखवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम हे नोट डाऊन केलेले आहेत तुम्ही. त्या पद्धतीने पुस्तक समोर ठेवायचं आहे आणि मी नोंदी सांगतो त्या पद्धतीने त्या नोंदी पाहिजे आहेत. ठीक आहे. याच्यात आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आपल्याला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इथे वरती हेडिंग दिले आहे. इन द बुक्स ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर देअर एंडेड 31 मार्च 2019. आणि त्याच्यानंतर पुढे बॅलन्स शीट तयार केलेला आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 लायबिलिटीज असेट. ठीक आहे. इथे आता ज्या नोंदी आपण पाहिल्या त्या सबस्क्रिप्शन 2018-19 18,000 हे आपण इन्कम साईडला या ठिकाणी दाखवणार आहोत. इन्कम साईड सबस्क्रिप्शन ₹18,000 आहे अशी नोंद करायची आहे. सबस्क्रिप्शन 18,000. तर इथे प्रॉब्लेममध्ये जे आपल्याला 18,000 सबस्क्रिप्शन दिलेले आहे ते इन्कम साईडला आपण डायरेक्ट दाखवलं आणि 2019-20 हे लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे 410. तर लायबिलिटी साईड बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला याची नोंद आपण करणार आहोत. दॅट इज सबस्क्रिप्शन received in advance ₹410. त्यानंतरचं आयटम डोनेशन
इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, डोनेशन रुपीज 6000 इन्कम साईडला दाखवायचं आहे. त्यानंतरचं आयटम आहे रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट, इन्कम साईडला नोंद केलेली आपण इन्कम साईडला दाखवूया. बाय रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट, करमणुकीमधून मिळालेलं उत्पन्न आहे. स्पोर्ट्स वगैरे काही भरवले असतील. त्यानंतर इंटरेस्ट दिलेला आहे, उत्पन्न आहे. टू इंटरेस्ट, बाय इंटरेस्ट रुपीज 400 इनर कॉलममध्ये दाखवले कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे. रिसिवेबल इंटरेस्ट आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर एंट्रन्स फी रुपीज 6200 इनर कॉलम. 50% आपल्याला कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. ॲडजस्टमेंट आल्यानंतर आपण सोडूया. त्यानंतर एक्सपेंडिचर साईट म्हणजे पेमेंट साईट आपण नोंदी केल्या त्या पद्धतीने इथे रेकॉर्ड करून घेऊया. बाय सॅलरी 6000, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड टू सॅलरीज रुपीज 6000. देन बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, आता एंटरटेनमेंट एक्सपेन्सेसमध्ये इन्कम जास्त आहे त्यामुळे इन्कममधून आपण एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस लेस करणार आहोत. लेस एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस रुपीज 2480. आउटवर्ड कॉलम 2920. टोटल और नेट रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट. त्यानंतर आयटम दिलेला आहे बाय संडे एक्सपेन्सेस किरकोळ खर्च आहे. किरकोळ खर्च डेबिट साईड किंवा एक्सपेंडिचर साईडला आपण नोंदणार आहोत 1300. देन बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस देन रुपीज 1200 आउटवर्ड कॉलम. देन बाय रेंट एक्सपेंडिचर साईडला नोंद करायचे आहे. टू रेंट रुपीज 700. देन बाय इन्व्हेस्टमेंट रुपीज 15,000 15,000 इन्व्हेस्टमेंट दिलेले आहे. इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीट ॲसेट साईडला दाखवायचे आहेत. इन्व्हेस्टमेंट रुपीज 15,000. देन प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड प्रिंटिंग अँड स्टेशनरी रुपीज 800. देन पोस्टेज एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर साईड रुपीज 3200. देन फिक्स्ड डिपॉझिट आपले ॲसेट आहे. बँकेमध्ये ठेवलेले फिक्स्ड डिपॉझिट रक्कम आपण केव्हाही काढू शकतो, आपण वापरू शकतो. त्यामुळं ॲसेट साईडला ते दाखवायचे आहेत 3900. देन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक. ॲसेट साईडला प्रथमतः लिहिले तरी चालतील, नंतर लिहिले तरीही चालतील, काही हरकत नाही. आपण या ठिकाणी सुरुवातीला नोंद केलेले आहेत. परमनंटली ते असतातच. रिसीट अँड पेमेंट म्हणजे इथे कॅशबुकमधील नोंदी आहेत. कॅश इन हँड रुपीज 830. कॅश ॲट बँक रुपीज 6000. टोटल 6830 इन आउटवर्ड कॉलम. ठीक आहे. त्यानंतर आपण एकदा ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट काय दिलेले आहे ते. पहिले ॲडजस्टमेंट देर आर 500 मेंबर्स पेईंग अँड ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ रुपीज 50 ईच. आपल्याकडे 500 मेंबर्स आहेत आपल्या ह्या क्लबचे आणि 500 मेंबर्स प्रत्येकी 50 रुपये प्रतिवर्षी वर्गणी जमा होत आहे. आपण कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन ऑफ रिसिवेबल सबस्क्रिप्शन, चालू वर्षातील येणं सबस्क्रिप्शन किती आहे. जर आपल्याला मेंबरची संख्या आणि प्रत्येक मेंबरकडून किती रक्कम येणं आहे हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलं की ते ॲडजस्टमेंट समजायचं आहे की आपल्याला रिसिवेबल सबस्क्रिप्शन काढायचं आहे. बऱ्याच वेळा रिसिवेबल सबस्क्रिप्शन एक अमाऊंटमध्ये देतात
पण इथं अमाऊंट दिलेली नाही, ती अमाऊंट आपल्याला काढायची आहे. इथे टोटल मेंबर्स लिहिलेले, टोटल मेंबर्स 500. देन सबस्क्रिप्शन ऑफ रुपीज 50 पर मेंबर, प्रत्येक मेंबरकडून 50 रुपये येणार. म्हणजे टोटल सबस्क्रिप्शन 500 इंटू 50 इज इक्वल टू 25,000. 25,000 रुपये आपले वसूल झाले पाहिजेत. आता एवढे वसूल झालेले नाही आहेत, मग इथे लिहिले लेस रिसिव्ड इन दिस अकाउंटिंग इयर रुपीज 18,000. 18,000 रुपये वसूल झालेले आहेत, म्हणजे अजून 7,000 रुपये 7,000 येणं बाकी आहे. रिसिवेबल सबस्क्रिप्शन ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट. रिसिवेबल सबस्क्रिप्शन आपण नोंद करणार, दॅट इज रिसिवेबल सबस्क्रिप्शन फॉर दिस अकाउंटिंग इयर रुपीज 7,000 अँड नेट इन्कम फॉर दिस इयर रुपीज 25,000. 25,000 फायनल फिगर आपली इन्कम साईडला येणार आहे. त्याचं दुसरं इफेक्ट, सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट असेट साईडला इथे फिक्स्ड डिपॉझिट नंतर नोंद केलेले आहे. रिसिवेबल सबस्क्रिप्शन रुपीज 7,000 ॲडजस्टमेंटमधील आयटम या ठिकाणी रेट दाखवतो. त्यानंतर पुढे नेक्स्ट सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरीज वॉज रुपीज 1,200. चालू वर्षात अद्यापही सॅलरी येणं बाकी आहे. 6,000 रुपये पेड केलेले, त्याच्या पण नोंद केलेले. जे देणं बाकी आहे ॲड आउटस्टँडिंग, त्याची नोंद आपण ॲड करणार. तिथे 6,000 प्लस 1,200 इज इक्वल टू 7,200 इन आउटवर्ड कॉलम. आउटवर्ड कॉलममध्ये 7,200 दाखवले. आता हे जे आउटस्टँडिंग आहे याचं सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला नोंद होईल. आउटस्टँडिंग सॅलरीज रुपीज 1,200. देन ॲडजस्टमेंट नंबर 3, इट इज नॉट ॲडजस्टमेंट गिवन ओपनिंग बॅलन्स हिअर. हे ओपनिंग बॅलन्स आहे चालू वर्षाचे, तर आपण हे दाखवून घेणार. द ॲसेट ऑन 1 एप्रिल 2018 वेअर ॲज फॉलोज. बिल्डिंग 50,000 अँड फर्निचर 15,000. बॅलन्स शीट असेट सेलच्या नोंदी होतील. बिल्डिंग रुपीज 15,000. देन फर्निचर रुपीज बिल्डिंग 50,000 अँड फर्निचर रुपीज 15,000. या दोन्हींच्या नोंदी केल्या. देन ॲडजस्टमेंट नंबर 4, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10% रिस्पेक्टिवली. बॅलन्स शीटला पुन्हा असेट साईडला पाहायचं आहे. बिल्डिंग दिलेले 50,000, त्यावर ते डेप्रिशिएशन लेस डेप्रिशिएशन रुपीज 2,500. आउटवर्ड कॉलम 47,500. देन फर्निचरमधून आपण डेप्रिशिएशन लेस करणार आहोत. डेप्रिशिएशन 10% मीन्स 1,500. 15,000वरती 10% 1,500 येतं. आउटवर्ड कॉलम टोटल फर्निचर 13,500. 13,500 ही आपली नेट व्हॅल्यू आहे फर्निचरची. तर डेप्रिशिएशन सेकंड इफेक्ट आपण टोटल डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर रुपीज 4,000 आपण सेकंड इफेक्ट नोंदवलं. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 5, 50% एंट्रान्स फी इज टू बी कॅपिटलाइज. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला एंट्रान्स फी आपण दाखवलेली आहे. बाय एंट्रान्स फी रुपीज 6,200. देन 50% ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. 50% म्हणजे तिची निम्मी आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. ट्रान्सफर केली 3,900 नेट इन्कम फॉर अकाउंटिंग इयर. आणि याची नोंद कॅपिटल फंडात ॲड करायची आहे. कॅपिटल फंड, इथे कॅपिटल फंड असं हेडिंग द्या. त्यामध्ये ॲड एंट्रान्स फी रुपीज 3,100. त्यानंतर कॅपिटल फंड रुपीज 70,000
सॉरी त्याच्या अगोदर ॲडजस्टमेंट आहे नंबर 6. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज ॲक्रूज फॉर 6 मंथ. 6 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज येणं बाकी आहे. इथं इन्व्हेस्टमेंट जी गुंतवणूक केलेली चालू वर्षात 15,000 रुपये, त्यावरती 6 महिन्यासाठी 5% दराने व्याज काढायचं आहे. इंटरेस्ट एका वर्षासाठी 5% दराने 750 रुपये येतील आणि त्याच्या निम्मे म्हणजे 6 महिन्यासाठी 375 येतील. ते आपण इंटरेस्टमध्ये ॲड करणार आहोत. ॲड इंटरेस्ट रिसिवेबल ₹375. नेट इन्कम नेट इन्व्हेस्टमेंट ₹15,375. हे इंटरेस्ट रिसिवेबल इन्कम आहे, चालू वर्षाचं उत्पन्न आहे. त्यामुळे इंटरेस्टमध्ये आपण ॲड करणार. इंटरेस्ट इथं नोंद केलेले. ॲड इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ₹375. ॲडजस्टमेंट आहे. टोटल 775 नेट इन्कम ऑन इंटरेस्ट इन दिस करंट इयर. चालू वर्षाचं हे उत्पन्न आहे इंटरेस्ट होते. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर लास्ट. कॅपिटल फंड 70,000 ऑन 1 एप्रिल 2018. सुरुवातीचा कॅपिटल फंड आहे. बॅलन्स शीटला पण कॅपिटल फंड लिहिलेला आहे, तिथे दाखवणार आहोत. कॅपिटल फंड 70,000. ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झाल्या. त्यानंतर पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. तत्पूर्वी इनर साईडला काही राहिलेले का ते पाहायचं. ठीक आहे. आपण पहिल्यांदा क्रेडिट साईडची बेरीज घेऊ. क्रेडिट साईडला 25,000, 6,000, 2,920 वगैरे याची बेरीज घ्यायची आहे. त्याची बेरीज इथे मांडायची आहे. येथे 37,795 रुपये. तीच बेरीज डेबिट साईडला आपण म्हणणार आहोत. त्याच्यानंतर डेबिट साईडची बेरीज करणार आहोत. डेबिट साईडची बेरीज येते करून पहा 18,400 रुपये येते आणि या दोन्हीतील फरक हा 19,395 रुपये येतो. 19,395 हा चालू वर्षाचा सरप्लस आहे. आपण टू सरप्लस असं नोंद करणार आहोत. आणि टू सरप्लस मीन्स एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एका मार्कासाठी लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे इन्कम आहे ते इन्कम आपण इन्कम म्हणजे जादाचं इन्कम सरप्लस हे आपण कॅपिटल फंडात ॲड करणार. कॅपिटल फंड बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला पण नोंद केलेले. त्यामध्ये लिहायचं आहे सरप्लस जे काय असेल ते ₹19,395. आता कॅपिटल फंड म्हणजे ओपनिंग बॅलन्स प्लस एंट्रन्स फी अँड सरप्लस या तिन्हींची बेरीज करायची आहे आणि या तिन्हींची बेरीज येते 92,495. बॅलन्स शीटची टोटल घ्यायची आहे. बॅलन्स शीट असेट साईडची टोटल येते 94,105 आणि लायबिलिटी साईडची बेरीज घ्यायची आहे. लायबिलिटी साईडची बेरीज येते 94,105 ही बेरीज मांडून घ्यायची आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू.